मेंढ्या घेऊन त्यांच्या शेतामध्ये गेले, शेतात काही नव्हतं, खडखड होती सगळी. एवढंच नाही, तो काय शेतीचा तुकडा उचलून नेणार होती का? ज्या पद्धतीने तिला मारलंय, या हरामखोरांना तर कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठेच सोडलं जाणार नाही. पोलीस पण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलंय. सोलापूर पोलिसांचं कौतुक केलं पाहिजे. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री हे सोलापूरचे एसपी अतुलजी कुलकर्णी यांच्या संपर्कात होते, सूचना देत होते. DYSP अंजना मॅडम या सगळ्या घटनेवरती लक्ष ठेवून होत्या, सूचना देत होत्या. आयो साहेब इथे स्वतः आलेले आहेत आणि त्याच्यामुळे अवघ्या 2 ते 3 दिवसांमध्ये व्हिडिओ मधून माणसं आयडेंटिफाय करून त्यांना जेरबंद करण्यात आले. आणि म्हणून हा प्रश्न माणुसकीचा प्रश्न आहे. पोलीस त्यांचं काम करणार, सरकार त्यांचं काम करणार, पण प्रश्न हाच उपस्थित होतो की 60 वर्षाची आपल्या आईच्या वयाची एक महिला, तिला आपण कशा पद्धतीने मारतोय, राक्षसासारखं मारतोय, जनावरासारखं मारतोय. तिच्या डोळ्याचं इकडचं फ्रॅक्चर आणि सगळ्या गोष्टी बघितल्यावरती 60 वर्षाची माता आहे ती, काय बोलायचं आमच्या सारख्यांनी सांगा तुम्ही. आणि आता हे सरकारने शिकवायचं का की कसं वागायचं दुसऱ्या माणसाशी? पोलिसांनी शिकवायचं का? हा प्रश्न सुद्धा आहे. लोकांमध्ये नीतिमत्ता राहिली आहे की नाही असा प्रश्न असल्या हरामखोरांना बघून डोळ्यासमोर येतो. आणि म्हणून मला असं वाटतं की लोकांनी सुद्धा जनजागृती केली पाहिजे. या घटनेची करावी तितकी, म्हणजे काय आपण म्हणू, माझ्याकडे शब्द नाही आहेत. त्यामुळे हे जे कोण पकडलेत 5-6 जण, त्या सगळ्यांना कठोरात कठोर शासन होणार. आम्ही कुणालाही सोडणार नाही, हे मला या ठिकाणी सांगायचंय. आज चंदाताईची तब्येतच बघायला मी आले होते. त्यांचा मुलगा दीपक हा फोनच्या माध्यमातून, सतीश फोनच्या माध्यमातून माझ्याशी संपर्कामध्ये होता. डॉक्टरांनी सांगितलंय की अजून 2-3 दिवस तिला लागणार आहेत आणि पूर्ण बरं झाल्याशिवाय तिला पाठवू नका अशी आम्ही विनंती डॉक्टरांना केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मेंढपाळ बांधवांवरती जे हल्ले वाढत आहेत, या संदर्भात मेंढपाळ बांधवांकडून शस्त्र परवाना देण्याची मागणी केली जाते. मात्र कुठलंही सरकार आलं तरी ते सरकार जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करते असं वाटतंय. नाही, मला या मागणीबद्दलच काही आयडिया नाही आहे. परंतु जर अशा पद्धतीने हल्ले होत असतील आणि सरकारकडे काही मागितलं असेल तर मला वाटत नाही की नाही म्हणण्याचं काही कारण असेल. देवेंद्र फडणवीस यांच्या कालावधीमध्ये कायद्याचे आणि सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेत असा आरोप काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय. आता काय आहे, हर्षवर्धन सपकाळ नवीन अध्यक्ष झाले. जेव्हा यांचं सरकार होतं त्यावेळेला जो काही महिला अत्याचाराचा पाडा आहे, खरं तर महिलांवर होणारे अत्याचार हा राजकीय मुद्दा असूच शकत नाही. परंतु जर मला विचारलं आणि जर यांना पाहिजेच असेल तर माझी तयारी आहे. एक दिवस कमी पडेल एवढे पाढे यांना मी वाचून दाखवेन. यांनी फक्त बोलण्याचं काम केलं, पण मी तुम्हाला सांगते देवेंद्रजी फक्त बोलत नाहीत तर करून दाखवतात. जेवढे कोणी असले नराधम आहे त्यांना मुसक्या आवडायचं काम हे त्या ठिकाणी देवेंद्रजींच्या राज्यामध्ये, महायुतीच्या सरकारमध्ये होतंय. यांच्या सरकारचं मला हर्षवर्धनजींना एवढंच सांगायचंय, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष ते, की सगळा देशातला रेकॉर्ड तोडलाय यांच्या सरकारमध्ये. यांचं सरकार असताना गृहमंत्री गजाच्या आड होते. एवढंच नाही, मुंबई सारख्या महानगरच्या पोलिसांच्या आयुक्तांनी कशा पद्धतीच्या गोष्टी केल्या, काय आरोप केले, काय यांच्या मंत्र्यांनी केले, काय यांनी दिवे लावले, कशा पद्धतीने अंबानींच्या घराच्या खाली काडतुसांची गाडी उभी राहिली जिलेटिनची, अशा अनेक गोष्टी मला सांगता येतील. कशा पद्धतीने घाटकोपरला आमच्या मुंबईमध्ये एका महिलेच्या गुप्तांगामध्ये अख्खा रॉड घातला, कित्येक घटना झाल्या. 17 महिलांना तर अख्ख्या हाडामासाच्या महिलांना जिवंत जाळलं, इतक्या घटना झाल्या. त्याच्यावरती मीच चित्रा वाघ आहे ज्यांनी विशेष अधिवेशन लावा म्हणून त्यावेळेच्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं. त्यावेळेला या हर्षवर्धन सपकाळांचं सरकार आहे ना, मंत्री त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत होते. अधिवेशन लावलं नाहीच, माझ्यावरच गुन्हे दाखल केले. म्हणून हर्षवर्धन जी थोड़ा पीछे मुड़ के देखो, आपको पता लग जाएगा कि क्या क्या आपके काल में हुआ है. पण मला त्याची कंपॅरिझन करायचं नाहीये, मला याच्यात राजकारण आणायचं नाहीये. आम्ही फक्त बोलत नाही तर आम्ही करून दाखवतो आणि आम्ही सगळ्या गोष्टी करून दाखवलेल्या आहेत. महिला आणि मुलींवरचे अत्याचार हे आमच्याकडे 0 टॉलरन्स आमची पॉलिसी आहे आणि त्यानुसार देवेंद्रजी काम करतात.
महिलांवर आणि मुलींवर होणारे कोणी पण आरोपी असतील, किती पण मोठे असतील, त्या हरामखोरांना सूट नाही, सुट्टी नाही, कारवाई होणार. महिला शक्ती विधेयकाच्या आडून भाजप स्वतःचा स्वार्थ साधून घेतंय, राजकीय फायदा करून घेतंय असा आरोप संजय राऊतांनी केलाय. संजय राऊत रडत राऊत आहेत ते, आणि म्हणून मला त्यांना सांगायचंय, त्यांनी भाजपचा धसका घेतलाय, धसका. त्यांची जी काय आकडेमोड चालते त्याचा सगळा हिरेमोड झालेला आहे. आतापर्यंत जनतेने दाखवून दिलेलं आहे त्यांना. आणि म्हणून मला त्यांना सांगायचंय, आमच्या महिलांच्या सामर्थ्याच्या इथे, आरक्षणाच्या इथे तुम्ही त्या ठिकाणी टांग अडवू नका. संजय राऊतजी, माझं सांगणं आहे तुम्हाला, फार मोठी किंमत चुकवावी लागेल. 50% मातृशक्ती या देशाची, 27 वर्षाचा हा लढा, आणि आज मोदीजींमुळे 33% आरक्षण महिलांना मिळतंय. तर का बरं तुमच्या पोटात दुखतंय? आणि त्यामुळेच तुम्ही किती महिला द्वेष्टे आहात हे महाराष्ट्राची जनतेने तर ओळखलंच आहे, आता देशातली जनता सुद्धा बघेल. डिलिमिटेशनचं विधेयक जर अंमलात आणलं तर देशाची लोकशाही धोक्यात येऊ शकते असं सुप्रिया सुळे म्हणतायत. कुठली लोकशाही धोक्यात येते? अहो, 33% आरक्षण संविधानामध्ये नमूद केलेलं आहे, त्यानुसार ते होतंय. आणि जर आज तिकडे मोठ्या ताई तुमच्या बरोबर आणखीन पण चांगलं काम करणाऱ्या महिला येत असतील, खासदार होणार असतील, आमदार होणार असतील, तर का बरं तुमच्या पोटात दुखतंय? मला हेच कळतच नाहीये की आज अनुसूचित जाती जमातीतल्या सुद्धा महिला या 33% आरक्षणामध्ये येणार आहेत. महाराष्ट्रामध्ये 24 खासदार वाढणार आहेत. आणि असं असताना एक महिला खासदार हिने अशा पद्धतीने वक्तव्य करावं, हे त्यांचं तर दुर्दैव आहेच, पण महाराष्ट्राचं सुद्धा दुर्दैव आहे. थँक्यू.